देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आयुष्यातला एक दिवस असा आला ज्याची भीती कधी मनाच्या कोपऱ्यात होती, पण तो खरोखर येईल असं वाटत नव्हतं। आज आयुष्यातला शेवटचा आजोबा म्हणण्याचा दिवस होता। वडिलांचे वडील आम्हाला खूप लहानपणी सोडून गेले, त्यामुळे आजोबा या शब्दाचा खरा अर्थ मला आईच्या वडिलांमुळेच कळला। ते फक्त नात्यातले आजोबा नव्हते, तर आधार होते, शांतपणा होते आणि न बोलताही समजून घेणारा माणूस होते। त्यांच्या उपस्थितीत घर वेगळेच वाटायचं। त्यांच्या हसण्यात आपुलकी होती आणि त्यांच्या शब्दांत काळजी। 8 दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती। अगदी सहज, नेहमीसारखं हसत ते म्हणाले, "तू खूप कंटाळा केलास, भेटायला येत नाहीस." त्या वाक्यात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त ओढ होती। आज तेच वाक्य मनात घोळत आहे आणि कळतंय की तेच आजोबांचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं। आज शेवटचा आजोबा म्हणायचा प्रयत्न केला, पण डोळ्यांतलं पाणी आणि हृदयात दाटून आलेलं दुःख ओठांपर्यंत पोहोचूच दिलं नाही। शब्द अडखळले, आवाज साथ देईना। कदाचित काही नाती शब्दांत मावण्यासाठी खूप मोठी असतात। आज आजोबा शरीराने आमच्यात नाहीत, पण ते आठवणींमध्ये, शिकवणीत आणि प्रत्येक प्रेमळ क्षणात कायम जिवंत राहतील। आज आजोबा म्हणणं राहून गेलं असेल, पण मनातला आजोबा कधीच जाणार नाही। संपादक, देवराज न्यूज, श्री चंद्रकांत देवरे।